अँड चॅनलमन नवीन व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मास्क टोपी अशासाठी घातली आहे की खतरनाक ऊन आहे, खतरनाकपेक्षा खतरनाक. आणि आपण चाललोय प्रतीक भाईंची गाडी घेऊन प्रतीक भाईंपाशी. तिथून मग ती गाडी तिथं लावून कर्वेनगरला आपल्या लाल कलरच्या एक्सप्रेसवर बसायचं आणि मस्तपैकी निघायचं. आता मला झाला उशीर, तर डायरेक्ट गुळीगत दाजी प्रतीकपाशी जाणार आहे आणि डायरेक्ट सगळी भेटल्यावर भेटू. आता आपण तर खूप कष्टांनंतर उन्हातानात गाडी चालवत गाडीत पोचलोय. कसं बसलोय? कम्फर्टेबल एकदम. तुला काय विचारलं रे? अरे ते सीट दिसतीये, तो दिसत पण नाहीये. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आहे का जागा दीपक? माय चॅनल आहे का जागा? भरपूर जागा आहे. अरे बहुत जगह है, बहुत जगह है. देखो बहुत जगह है, बहुत जगह है, बहुत जगह है. काहीच लावणार ना. सुरुवात झाली बघा. देवाला चाललोय असं असतं का कुठं? हे काय बरोबर नाही. कमेंट टाका, 2-3 शिवाय द्या ह्याला. इतना चुभने लगा हूँ सबको, छुरा तो नहीं हूँ. बाजी और मेरे बहनो, आपण आता काय करणार आहे काय माहिती. आपण थांबलोय पेट्रोल भराय. CNG तर मगाशीच भरला होता, तुम्हाला न दाखवतो गपचूप. आता पेट्रोल भराय थांबलोय. पेट्रोल भरलंय 500 रुपयाचं, कारण आमच्याकडे लय पैसे आहेत, लय पैसे. कसला गोरा दिसतोय हा. ये देखो कुछ ना पाकिस्तान के पाकिस्तान के भी ऐसा है. कुठल्या देशाचा झेंडा आहे यार? ऑरेंज कलर जरा हे झालाय, ग्रीन कलर पण हे झालाय. हा जरा ऑरेंज कलर डार्क झालाय. हा फिका वाळलाय उन्हाने, आणि ग्रीन कलर पण वाळलाय. बाकी झेंडा तिरंगाचे. लेडीज गँग. आता खाते पनीर चिल्ली, पनीर क्रिस्पी, आणि अजून मेन कोर्स यायचा. सांगा की मेन कोर्स हे खाऊनच घरी जाते वाटतं. फिंगर बोल आलेले, फिंगर बोल आले. कुठे गेलता दीपक? कुठे गेलता मला बघा? घरी ना. आम्ही कुठं नाही, घरी. ब्लॉगर कुठेतरी गेलता, त्याला विचारू आपण. तो गेलता कुठे गेलता प्रणव? लय इम्पॉर्टंट कॉन्फरन्स होती नरेंद्र मोदी सोबत. ते डिस्कस करायचं होतं इंडिया पाक बर काय करायचं. चला घेतोय गाडी आता मस्त पैकी. फोटोशूट झालाय विनाकारण. ती रील बनवू, रील आणि चाललंय आता. बारक्या पोरांना असं करतं वर्ल्ड तसे हे करेल, आणि आपण सगळी बारकी पोरं वरडणार. शांत बसा. हा आमच्या दात कल दीप्याला समोर बसवतो. काय चाहिए? दीपा म्हणतात दात कलो. बघू शकता आता ब्लॉगर. फोटो चांगले येतात का बघ रे, आपण ती काढू दीप्या. काय होतंय? काय नाही झालं. तुझ्या साईडला वळव. ब्लॉग मध्ये शिव्या खाते. तिकडे गेस्ट मार फुल डायरेक्ट. नाही जाणार. तुम्ही जरा पुढे सोडता का? नाहीये. आगली कर 2 रुपये नाहीये, 2 रुपये नाहीये. हा चालू कर. जीन्स घ्यायची का? जीन्स मॅडम टॉप पाहिजे का? टॉप टी शर्ट जीन्स. अरे काच वर घे की. 5 रुपये. पुढचं घर 5 रुपये. अरे पुसायला काच तर दे की. पैसे द्यायचे. वळू कशी डायरेक्ट
पुढे 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 यायची माझ्या अंगावर. कडक घेतलाय आम्ही 50 रुपयाचा. हा एक बाई आलती ती हिच्यासारखी दिसत होती. ब्लॉग मध्ये कोणासारखी दिसते ते? हिच्यासारखी दिसत होती. ती म्हणत होती मॅडम जीन्स घ्यायची का जीन्स. 5 रुपयाला जीन्स घेतली आम्ही. 5 रुपयाला जीन्स घेतली या बाईनी. ह्या बाईनी 5 रुपयाला जीन्स घेतली. बघा काळ्या जीन्सच्या कलर सारखा ह्याचा तोंडाचा कलर पण दिसला नाही. बात तो सही है. और सज्जनों आम्ही थांबलोय सीएनजी के लाइन में. और ये ही खत्म नहीं होगा. ये और है. ये पीछे ये हटे. आपला शर्ट कसा आहे? मॅचिंग मॅचिंग बघायचं का तुम्हाला? प्राजक्त जरा पुढे जाऊन पकडतीस का असं? आता जरा पकड घे. आपला शर्ट कसा आहे? इकडे चल. कसं आहे? आपला शर्ट कसा आहे? भाई भाई खाली काय? भाई भाई. खाली का? चल आपण रॅम्प बरं जाऊ. रॅम्प वॉक करू आपण. बघा कोण गाडी चालवते आता. एक मागच्याला ठोकशिले. पुढे काय की पुढे जाऊ दे. बघू शकता तुम्ही दीपकचे ड्रायव्हिंग स्किल्स. खतरनाक. इथं थांबणं चुकीचं आहे. इथं कुणी पण चेंबू शकतं मधल्या मध्ये एवढ्या अंतरामध्ये. ह्या माणसाकडून आता सगळ्यांचं अटेन्शन माझ्याकडे गेलेलं आहे. तर मग लेट्स सी. माझा गॉगल घालून प्रणव एकदम साक्षी धुमाळ सारखाच दिसतोय. मिशीवाली साक्षी. पण साक्षी धुमाळ एकच आहे. समजलं का? हा दीपक माझा बेस्ट फ्रेंड क्वॅक. कारण यांना माहिती आहे की व्लॉग जो आहे तो साक्षी स्वामी धुमाळ च्या बिना चालणारच नाहीये. लईच लाईन आहे. खूपच भरपूरच लाईन आहे. त्यामुळं टाइमपास चालवलाय आणि टाइमपास साठी माणूस चाललाय. तो माणूस आला आणि आमच्या गाडीच्या माग शेजारी थांबला आणि ते पण शाबाश कडक ऑपोजिट साइडला. आणि मग त्याला आम्ही बोलत होतो की बाजूला घे नाही घेतली त्याने गाडी. मग मी म्हटलं आता ह्याची काय करायची? जिरवायची. तर मग मी खाली उतरले आणि आमची मग भांडणं झाली त्या माणसासोबत. त्याच्यामुळं त्याला असं वाटतं माझ्यात कॉन्फिडन्स आलाय. बट नो. हा कॉन्फिडन्स. हा बोल. तो मारायला येत होता प्रणवला तर ही आली मध्ये आणि त्याला कानाखाली मारली. हा कॉन्फिडन्स लहानपणापासून आहे आपल्यात. हा कॉन्फिडन्स आहे. काय म्हणायचं तुला? तुझं काय म्हणणं आहे? जे भांडणं झाली त्यात मी जे केलं त्याच्या लहानपणापासून नाही अजून पण लहानच आहे. सो गाईज लवकरच मी माझा युट्यूबचा चॅनल चालू करणार आहे. कारण की प्रणवला असं वाटतंय की मी त्याच्यापेक्षा जास्त कॉन्फिडेंट आहे. कॉन्फिडंट नाहीये. जस्ट कम्युनिकेशन स्किल्स. मुलगी असल्यामुळे फक्त जरा चांगलं बोलते. व्हॉटएव्हर बट आहे. लाईक मला असं वाटतं मी करू शकते. आणि आता प्रणवला पण असंच वाटतंय की मी युट्यूब चॅनल चांगला होऊ शकतो माझा. सो मी साक्षी ब्लॉग्स नाही हे नावा पुढे ब्लॉग्स हे आपला स्टाईल नाहीये. बदलणार आहे. आपण मी नाव बदलणार आहे. एंटरटेनमेंट. तर मग मला असं वाटतं मी लवकरच चालू करेल. मी आत्ताच चालू करेल. मी आता चालू करते. आग लगा दी. हॉटेलमध्ये चेक इन झाले. चेक इनचं काम सगळं मिस केले त्यामुळं ब्लॉग काढायला जमलं नाही. काय आता रूम दाखवतो. देख सकते हो अब से 2 एंगल हो गए. ये ब्लॉग 2 एंगल देख सकते हो. काय देख सकते. ये बेड एकटा शेयर सोएगा और ये दो कौन सा? आपण नाही बाबा. रूम बाकी कडक आहे. ये क्या है? इधर राडा है.
हा डबल आहे बाई. रूम बाकी आपल्याला लय आवडला बाळा. डबल बाथरूम, डबल टॉयलेट. नवीन लॉकरचा इजाद झालाय आजच जन्मला अंड्यातून बाहेर. बघा तरीचे 3 वाजलेत आणि आम्ही काय करतो माहिती का, हे उशा एकापैकी म्हणजे पिलो फाईट बघू शकता. हेच करतो बघा. वाचली लय घाण वाचलो मी पण. या गाव दिसताय. मी माफ केली म्हणून गाव दिसताय. हे ती ह्याच्यावर कब्जा करू केला.